बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळतेय। बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय। मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे मोठा हिंसाचार सुरू आहे। शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्ता लष्कराच्या हाती जाण्याची शक्यता तुर्तास वर्तवली जाते। तर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आपण पाहतोय बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार हा उफाळून आलेला आहे। काहीशी परिस्थिती काल चिघळलेली होती आणि या सगळ्या घडामोडीनंतर आता आपण पाहतोय शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। शेख हसीनांनी ढाका पॅलेस सोडले असं सुद्धा कळतंय। बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता वर्तवली जाते। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे मोठा हिंसाचार हा सुरूच आहे। काल आंदोलन हे चिघळलेलं होतं। प्रमोद जगताप आपल्याला अधिकची माहिती देतात। प्रमोद, आपण पाहतोय शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं कळतंय। काल खरं तर परिस्थिती काहीशी चिघळलेली होती आणि त्यानंतर आंदोलनाची मागणी सुद्धा करण्यात आलेली होती आणि आता कुठेतरी त्यांनी थेट राजीनामा दिलाय असं बोललं जात आहे। काय अधिकचे अपडेट्स आहे? ऋतुजा, खूप मोठी बातमी असं म्हणावं लागेल आपल्याला, कारण मागच्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये ज्या प्रकारे हिंसाचार सुरू होता त्या पार्श्वभूमीवरती आज आपण जर बघितलं तर शेख हसीना जे आहेत त्या पंतप्रधान पदाचा बांगलादेशचा पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जाते। मागच्या काही तासांपासून आंदोलक जे आहेत ते खूप हिंसक झाल्याचं बघायला मिळालं होतं। त्या आंदोलकांनी ऋतुजा ढाक्यामधील जे पंतप्रधानांचं निवासस्थान आहे त्या निवासावरती चाल केल्याचं देखील समजते। पुढच्या काही मिनिटांमध्ये बांगलादेशचे जे लष्कर प्रमुख आहेत त्यांची पत्रकार परिषद आहे, त्यामुळं त्या पत्रकार परिषदेमधून स्पष्ट होणार आहे की नेमकं बांगलादेशच्या आणि संपूर्ण जगाची नेमकं पुढची दिशा काय असू शकते। जी माहिती मिळते ऋतुजा आता त्या माहितीनुसार शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर आता जे त्या ज्या आहेत त्यांनी अज्ञातस्थळी ढाका सोडलेला आहे, त्या अज्ञातस्थळी गेलेल्या आहेत। त्यांच्यासोबत त्यांची बहीण देखील आहे, त्यामुळं पुढच्या काळामध्ये नेमकं बांगलादेशची सत्ता कोणाच्या हातात जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। लष्कराच्या हाती ही सत्ता जाऊ शकते अशी माहिती मिळते। थोड्याच वेळात पत्रकार परिषद आहे ऋतुजा, त्यामुळे त्या पत्रकार परिषदेमधनं अनेक गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होणार आहेत। निश्चित, आणि हे आंदोलन कधी निवळणार, ही परिस्थिती पूर्वपदावर नेमकी कधी येणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। प्रमोद, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।